निवडणूक काळात भाजपा शिवसेनेचा घोष आणि आता विकास कामांच्या उद्घाटनाला फक्त शिवसेना अशी भूमिका सत्ताधारी शिवसेनेची असून यापुढे रीतसर वेळेत निमंत्रण मिळालं नाही, भूमिकेत योग्य बदल झाला नाही तर भाजपा अशा कार्यक्रमांवर बहिष्कार टाकेल असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध उपक्रमांचं लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन झालं. या कार्यक्रमात सत्ताधारी पक्षातील सहकारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नसल्यानं उपमहापौरांसह दोन्ही आमदार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत बोलताना आमदार केळकर यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला. शिवसेनेचे हे धोरण नवीन नाही. निमंत्रण पत्रिकेत नाव टाकायचं, पण सहकारी पक्षातील मान्यवर कसे येणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली जाते, अशी तिखट टीका केळकर यांनी केली. ठाणे महापालिकेतील उपमहापौरांसह भाजपाच्या आमदारांनाही उचित निमंत्रण दिलं नाही. हा भाजपाचा अवमान आहे. उद्घाटन कार्यक्रमांना काही आचारसंहिता आहे की नाही, आम्ही सुद्धा या कार्यक्रमांचं पुन्हा उद्घाटन करायचं का, असा प्रश्न विचारत आता ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा देखील दोष असल्याचा आरोप केळकर यांनी केला. नवी मुंबईत विश्वासात घेतलं जात नाही म्हणून शिवसेना छाती वाढवते, पण ठाण्यात शिवसेना युती असताना एकट्यानं शिळं लाटलंय. अशा कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला जायला हवा, याबाबत पालकमंत्र्यांनी देखील लक्ष घालून वेळीच दुरुस्ती करून घ्यावी असं आवाहन केळकर यांनी केलं.